मूग डाळ आणि हिरव्या वाटाण्यापासून आपण आप्पे, डोसा असे भरपूर आयटम बनवू शकतो. पण एकदा ना हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा इथे मी मूग डाळ आधीच भिजत घातली होती. म्हणजे 3 ते 4 तास ही मूग डाळ भिजत घातली होती. नंतर ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. 1 वाटी भरून हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे. आता हे दोन्ही ना चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं. तर बारीक वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी आधी काहीच घातलेलं नाही आहे. आता हे सगळं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि एक आता याच्यासाठी वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घातलेले, सोबतच आलं घातलेले आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. यासोबतच 2 चमचे धने घ्यायचे आहे, 1 चमचा भरून सोप घ्यायची आहे आणि 1 चमचा भरून जिरं घ्यायचं आहे. आता आपण ह्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने थोडंसं जाडसर असे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण आहे ना आपण त्या मिश्रणात टाकून घेऊया. आपण डाळी आणि वाटाण्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये 1 चमचा भरून ओवा घातलेला आहे, 1 मोठा चमचा भरून तीळ घातलेली आहे, हळद आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ घातलं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. सर्वात आधी तर आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालं आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे. तर बाइंडिंगसाठी मी इथे 2 चमचे बेसन घातलेलं आहे. आता हे हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे 10 मिनटं साईडला ठेवून घेऊया आणि याच्यासाठी ना आपण झटपट अशी लगेच तयार होणारी चटणी तयार करून घेऊ. त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि माझ्याकडे हे थोडंसं फरसाण उरलेलं होतं ते घातलेलं आहे. सोबतच जिरं घालायचं, चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घ्यायचा. याला पिळून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आता आपण ही चटणी वाटून घेऊया. तर बघा हे आता मी मिक्सरला फिरवून घेते आणि झटपट अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर याच्यावर मी कुठलाही म्हणजे फोडणी वगैरे घातलेली नाही आहे. तुम्हाला वाटलंच ना तर याच्यावर एक फोडणी घालू शकता. पण मी ही चटणी अशीच वापरणार आहे. आता आपलं जे सारण होतं ना मी हे पूर्ण आता वापरणार नाही आहे. त्यासाठी मी हे याच्यातलं थोडंसं साईडला काढून घेते. कारण याचं मी नंतर बनवणार आहे. आणि जे उरलेलं आहे ना त्याच्यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून याला एकदा मिक्स करून घ्यायचं. तर बघा खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि खूप जास्त असं मिक्स नाही करायचं आहे. म्हणजे हलकं-हलकं मिक्स करून घेतलं आहे. नंतर आता हातानेच आपण हे गरम-गरम तेलामध्ये अशी पकोडेसारखे सोडून घ्यायची. तर बघा एका वेळेला जेवढे टाकता येईल ना कढईमध्ये तेवढे मी ते टाकून घेतले आहेत. आणि बघा मस्त असा रंग आलेला आहे. तुम्ही एकदा ना हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. बाहेरून मस्त असा कुरकुरीत तयार होतो आणि चव मात्र अप्रतिम लागते. आपण जे याच्यामध्ये मसाला वाटून टाकलेला आहे ना त्याची चव खूप छान लागते याच्यामध्ये. सोबतच मस्त अशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे आणि बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट. त्यासोबतच ही मस्त हिरवी चटणी मिळाली ना तर खूपच मस्त चव लागते. एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.